नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे बऱ्याच दिवसापासून शेळ्या पाळतात, आपण त्यांच्याकडनं त्यांच्या शेळी पालनाची माहिती जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। नाव सांगायचं त्याच्या? इमाम इब्राहिम पठाण। बर बर। शेळ्या किती आहेत आपल्या? 6। इथं 2च दिसते त्या। हे नव्हता 2 शेळ्या। हा 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 2 बोकडे 4 शेळ्या। हा म्हणजे शेळ्या 2 आणि पिली 4 अशी 6 आहेत एकूण ना? बरोबर। पहिले त्याला 3 दिवशी मध्ये टेम्पो वजने उडविलो हिनं रस्त्याच्या कडेला चारल्यावर असा बी तोटा होतोय पण त्याच्या। हा काय आपल्याला ते आजू झाल्यामुळे मग काय पैसे बिशे दिलं का नाही तर त्याला? पाकच निघून गेलं ते। निघूनच गेलं काय? केवढं पिलं होतं तरी? त्याच्या जोडीचे। अरे बर बर बर। नाही नाही म्हणजे ज्यावेळेस त्यानं टेम्पोनं उडवलं त्यावेळेस किती दिवसाचं होतं? गेल्या महिन्यात तरी। असं आहे काय? म्हणजे आताच झालं म्हणायचं? अरे बर बर बर। काय करावं? तिनं पहिल्यांदाच 3 पिली दिली? हा बर, चांगली पिली दिली ती। होय। बर, शिळी दिसताना बारकी दिसते पण 3 पिली दिली। हा हीच होती ना ही? ते आहे। ही कली पलीकडली काय? हा 3 दिले 3। हा 3 दिली ती काय? 3 आणि हिनं 2 दिली काय? हा हे नाही ती बोकडत आणि ही आली गेली पाठ। ही मोठं बोकाड आहे ती काय? मोठं बोकड आणि ही पाठ ही पाठ का? मग पाठ बी हुंडीच आहे का काय? होंडीच आहे। पाठ बी आणि ती बोकड बी हुंड आहे? बोकड होंडीच आहे। आणि पलीकडल्या शिळीला बी एक पाठ बोकड आहे ना? 3 होते। 2 पाठी आणि 1 बोकड होतं। त्यातलं 1 शिंगात निघाले आणि 2 फंडीच निघाली होती। म्हणजे आपल्या 2 शेळ्याला एक पिली जी आहे ती ह्याची निघाली म्हणायचं थोडक्यात, बिगर शिंगाची। काय बोकड बिगर शिंगाचं होतं बी काय? 1 बार लागलं होतं बिगर शिंगाचं? असं आहे काय? दोन्हीला बी एकदा काय? मग त्याच्यावर जन्माला आली। बरोबर बरोबर। आता ही पिली किती दिवसाची आहे ही बोकड? 8 महिन्याची? बर, लय दिवस ठेवली, काय कारण? असेच आपल्याला सांभाळायची गरज नाही अजून। बर बर बर। काय करावं, पैसा राहतो का आपल्या? बरोबर आहे, पिली राहते ती आपले। आणखी काय वाजले आता आपण आजू झालोय। होय, म्हैस होती तेव्हा आपलं हुबाडी होती। बरोबर आहे। आता पाय मोडला तेव्हापासून आपलं शेरडाच्या मागे इथले इथे आपलं फिरवितोय, गावाला लांबी जायला येत नाही। बरोबर आहे, इथंच आपलं काट्या कोपाट्याने। हा आता शेळ्या लागू आहे त्याच्यावर? गावायच्या आता 3-3 महिने घ्यायच्या। 3-3 महिन्याच्या गाभ आहे? मग जरा गाभ उशिराच गेल्या, पिल्याला 8-8 महिने झाले तर म्हणलं। बकरी नव्हतं ह्या टायमाला। हा हे आपल्या ह्याच्यावर कुठले राहते ते? बरोबर आहे। ह्यांना काय खुराक ही आहे, कसं आहे पिल्याला? काय नाही, तुकडं थोडं ठोचावं आपलं, दुसरं काय नाही। भाकरीचं? होय। पण भाकरीचं तुकडं चांगलं नाही किंवा ठेवणं? नाही, एखाद्या दिवशी पोट फुगू शकतं, पाणी पिऊ शकते ती, डरगळू शकते ती। कधीच नाही डरगळी नाही ती। विषबाधा होऊ शकते। विष बाधाचं काय सांगता येत नाही। पण तुकडे अखंड असते तेव्हा। अखंड? दुसरं काय नाही? 1 पाठ होंडी निघाली, 1 बोकड नाही, 2 बोकड होंडीच निघाली। तीच आहे तीच की, पण होंडीच निघाली। आवडते ती का तुम्हाला? काय ह्यांना पायकुटी घालावं लागतं? गावच आहे सारखं। बरोबर, लय लांब चालली बिल्ली तर आपली त्यांना हे करायचं। दोन्ही शेळ्या 3-3 महिन्याच्याच गावाच्या? विकत घेतल्या होत्या शेळ्या गाभण काय? घरच्याच आहे? तिची आई घेतलेली होती, बारकी होती तेव्हा। बर, त्याची आई ही जन्मली 4-5 महिने झाली की काय चावलं काय घरात काय मेली। बर बर। मग ती सांभाळली ती ह्याची आपल्या एवढी झाली नव्हतं याच्यात आज तुमचं उशिरात चालू होतं मग त्याच्या? हा ही आता बोकडं बघायची, दिपाळीत काढायची। दिपाळीत काढायची? किती येतील तरी? लोकांचे पैसे द्यायचे तरी किती येतील म्हणलं? तरी येते ते 2 मिळून 2500। बरोबर येतील तेवढं। पण दिवसभर अशीच चारायची? ह्याला काय म्हणजे ही नाही खुराक नाही, काय नाही? काय
दिवसभर आपली चाराची. घरी गेल्यावर वैरण तर कुठले आले? नाही आता सकाळपारी आपलं कुठनं तर थोडं गवत आमचं एका दिवशी असं उघडा बसली तर. हा 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 आणि 2 दिवस मध्ये तर काय नाही दावणी सोडायला जात नाही ती. बरोबर आहे. त्यावेळेस काय टाकलं? काय ते बिमुगाचा पाला, बरं. घास तो असला, हा 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 पुन्हा सोयाबीनचं बुसकट. बरं. त्याच्यावरच आपण सोयाबीनचं बुसकट आधी आणून ठेवलं होतं काय? हा हाय घरी. पण बोकडं जरा लय मोठी झाल्यावर तुम्हाला सांभाळायला बी त्रास होईल भाऊ. ती काय नाही करून अंगावर येणं करणं. हा बांधून ठेवून करा. कारण टकरा खेळते ती, जरा काय हाणायला गेलं तर मारा येते ती माणसाला. कारण कोणाला काय लागलं केलं तर ती तापच आहे घेऊ. मग काय माणूस जवळ आला की मी शेजारी जवळ जात असतो बघा. बरोबर आहे. आणि रस्त्याच्या कडेला लय चारायची म्हणलं तर अपघात बी होऊ शकतंय. हा ते न तसंच झालं. टेम्पूनच उडवलं म्हणायचं. अपंग झाला असतं काय तर उपचार तर झाला असता, पण उडवलं. पाकड निघाली त्याच्यात थोडं ही झालं, जखम बरी झाली, पुन्हा मेलं. रस्त्याच्या कडे. नमस्कार. रस्त्याच्या कडेला चारायचं म्हणलं थोडा त्रास बी होतो. आम्ही असा आत शिरून बसतो, पण ती एकदम कसं झालं समजी बाहेर आली. बरं. आणि ती एक आता राहिलेलं नजर पडलं नाही, बारीक होतं जरा. हा हा. आणि एकदम पुन्हा बरोबर बघू येते ती का? चल चल आओ चला. चाचा शेळ्या लय प्रामाणिक आहे देवा बाबा. हा बोलवलं की या लागले की लगेच. बोलाव बोलाव बरं. चल 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 चल. तुम्ही पुढं चाचा लगेच आव म्हणलं की शेळ्या पाठीमागे येते त्या. लय मोठं विशेष आहे. वर रस्त्याला बोलायला एखाद्या माणसाला आलो, हा समजी झाडा पळायची तुमच्यापाशी. बरं ठीक आहे. छान आहे चाचा, आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.